नमस्कार. मीडिया भारत न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी राज असरोडकर. 28 मेला बकरी ईद हा सण येतोय आणि साधारणपणे कुठलाही सण उत्सव आल्यानंतर त्या सण उत्सवाला सामोरं जाण्याची जय्यत तयारी करणं हे कुठल्याही सरकारचं कर्तव्य असतं. या सण उत्सव ज्या ज्या जाती धर्मांचा असतो त्यांना तशा तशा प्रकारच्या सोयी सुविधा पुरवणं, पूरक राहणं, सण चांगल्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे, त्याला कुठेही गालबोट लागता कामा नये, अशा प्रकारची तयारी करण्याची जबाबदारी ही सरकारवर असते. परंतु बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती आपल्या देशामध्ये सध्या वेगळं चित्र आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या पाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही जे-आर काढलेला आहे या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आणि गो तस्करी, गो हत्या या संदर्भाने कठोर कारवाईचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत. माझ्या सोबत आहेत पुण्याहून सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख. पैगंबरजी, आपलं या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. पैगंबर शेख, ज्या वेळेला बकरी ईद हे सगळे सण येतात तर त्यावेळेला ते आर्थिक कुर्बानीमधून शैक्षणिक उपक्रम वगैरे राबवणं, अशा प्रकारचं त्यांनी एक सकारात्मक असा उपक्रम सुद्धा सुरू केलेला आहे. पैगंबर शेख समाज माध्यमावरती जे हिंदुत्ववादी मंडळी आहेत तिथून सुद्धा त्यांना ट्रोल केलं जातं आणि मुस्लिम समाजातली जी कट्टरतावादी मंडळी आहेत तिकडून सुद्धा पैगंबर शेख आपल्याला ट्रोल होताना नेहमी दिसत असतात. पैगंबरजी, माझा पहिला प्रश्न आहे की गो संवर्धन याची तरतूद भारतीय संविधानामध्येच आर्टिकल 48 मध्ये आहे. आपल्याकडे गो हत्या प्रतिबंधकचा कायदा सुद्धा आहे आणि कायद्यांची अंमलबजावणी करणं, ती त्याच्यामध्ये अखंडपणे ती अंमलबजावणी होत राहणं हे सरकारांचं काम असतं. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे ताजे आदेश सरकारने काढायचं, काय तुम्हाला ह्या पाठीमागे उद्देश दिसतो? कसं बघता तुम्ही या शासन निर्णयांकडे? एक लक्षात घ्या, हा विषय आता जो आहे का, म्हणजे द्वेष पसरवण्याचं जे काही काम आहे हे फक्त आता बकरी ईद वगैरे ह्याच्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. तुम्ही दिवाळी आली की यांचं काहीतरी चालू असतं की दिवाळीमध्ये मुसलमानांकडून खरेदी करू नका, कुठला मोठा सण आला त्याच्यामध्ये पण त्यांचं ते चालू असतं. ऍक्च्युली ते स्वतःही हिंदू धर्मीयांना काही सण साजरा करू देत नाही आणि मुस्लिमांच्या कुठल्या तरी सणावर हिंदू धर्मियांमध्ये कुठल्याही वर्गाची, म्हणजे कष्टकरी वर्ग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल, त्यांचं एक अर्थशास्त्र, काही अर्थकारण जर डिपेंड असेल, निर्भर असेल, तर तेही बिघडवायचं, म्हणजे ईदच्या निमित्ताने कुठल्या तरी विषयामध्ये खोडा घालून. तर या गोष्टी ज्या आहेत काही कायदेशीर दृष्ट्या केल्या जातात, जसा हा जी-आर आणलाय ते कायदेशीर दृष्ट्या केलेला आहे. आणि बेकायदेशीर दृष्ट्या काय करायचं की मग भाषणांमधून काहीतरी बोलायचं, मग की विकत घेऊ नका, जाऊ नका, यांच्याशी संवाद साधू नका, खरेदी करू नका वगैरे. या पद्धतीनं जे आहे ते दुहेरी कोंडी जी आहे ते असं वाटतं की हे ते मुस्लिमांची कोंडी होते, मात्र तशातला काही भाग नाहीये. याच्यामध्ये सर्वात जास्त नुकसान जर कोणाचं होत असेल तर ते मुस्लिमेतरांचं, आणि त्यातही या देशामध्ये असलेल्या बहुसंख्य अशा हिंदू धर्मियांचं होतंय, हे यांना समजत नाहीये. आता गोवंश हत्याबंदी कायदा जो आहे तो आपल्याकडे ऑलरेडी आहे. संविधानामध्ये जे आहे ते गोसंवर्धनाची तरतूद केलेली आहे. मग त्या गोवंश हत्याबंदी कायद्याची किती अंमलबजावणी होते हा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे की मोठ्या प्रमाणामध्ये गोतस्करी केली जाते आणि या गोतस्करीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिमेतर देखील सामील आहेत. मात्र तो विषय देखील जो आहे तो एका विशिष्ट समाज, म्हणजे मुस्लिम समाजाच्या रिलेटेड फक्त करायचा, की हा समाज जो आहे तो गायींची जे आहे ते कत्तल करतो वगैरे. आणि ते शब्द पण असे वापरले जातात, म्हणजे गायींची केली जाणारी हत्या, कत्तल, आणि मग त्याच ठिकाणी बोकड असेल, मासा असेल, मग त्याला मासेमारी म्हणायचं. म्हणजे समज बोकडाला कापण्याला तर काय म्हणतो आपण ते तर काही समजत नाही, म्हणजे त्याला बोकड हत्या म्हणतो आपण, बोकडांची कत्तल म्हणतो आपण, की काय म्हणतो आपण नक्की. तर मला असं वाटतं की याच्यातनं समाजाला जे आहे ते मूर्ख बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातंय. आणि हे जे जी-आर वगैरे आणले आहेत याचा ऑलरेडी कायदा गोवंश हत्याबंदीचा या महाराष्ट्रामध्ये आहे, त्याची अंमलबजावणी नीट पद्धतीने का होत नाही हे विचारलं पाहिजे. आजच्या घडीला उत्तर प्रदेश सारखं राज्य, ज्या ठिकाणी योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत,
14,000 कोटीचं जे आहे ते काय म्हणतात बीफ जे आहे ते एक्सपोर्ट झालेलं आहे आणि हे एक्सपोर्ट झालेलं आहे की बाहेरच्या देशांमध्ये गेलेलं आहे. एकूण भारतामधून जे बीफ एक्सपोर्ट होतं त्यातल्या 50% जे आहे ते बीफ एकटं उत्तर प्रदेश या राज्यामधून होतं आणि हे एक्सपोर्ट जे आहे ते आखाती देशांमध्ये अरब जे राष्ट्र आहेत या अरब राष्ट्रांमध्ये होतं. तर याच्यावर कोणीच का बोलत नाही आणि या गोष्टी कोणी का त्यांना विचारत नाही की जर गोवंश हत्याबंदी व्हायला पाहिजे, गोसंवर्धन व्हायला पाहिजे, तर मग हे 14,000 कोटीचा जो काही उलाढाल आहे आणि बीफ एक्सपोर्ट मध्ये 50% जे योगदान उत्तर प्रदेश सारखं राज्य देत आहे, ज्या राज्यातून सर्वाधिक खासदार संसदेमध्ये निवडून जातात त्या राज्यामधून जे आहे ते सर्वात जास्त बीफ एक्सपोर्ट होत आहे. तर याच्याविषयी आपण यांना प्रश्न विचारणार आहोत का नाही हे महत्वाचं आहे मला वाटतं. तिथे असं म्हटलं जातं की बीफ जे एक्सपोर्ट होतं म्हणून दरवेळेला या सरकारवरती टीका होती, बीजेपीवर टीका होती. त्यांचं असं म्हणणं आहे की ते गाईचं मांस नसतं, ते बहुत करून म्हशीचं मांस असतं. मला इथे पुन्हा जोडून प्रश्न विचारायचा आहे की गाय ही जर माता आहे तर दूध देणारी म्हैस जी आहे ती किमान मावशी तरी असली पाहिजे. आईची जी हत्या आहे तिचं मांस निर्यातीकरण करणं हे आपल्याला चालत नाही. मावशीची हत्या चालते, मावशीचं मांस इतक्या मोठ्या प्रमाणावरती निर्यात होतं. कसं बघता ह्या दुहेरी भूमिकेकडे? कसं आहे याच्यावर आपल्यासारख्या पुरोगामी मंडळींनी बोललं की खूप जणांना राग येतो, झोंबतो. मात्र त्यांना जे विनायक दामोदर सावरकर आहे त्यांनी गायी हा उपयुक्त पशु आहे अशा पद्धतीची उदाहरणं जर दिली तर त्याच्यावर त्यांना काय बोलायचं नसतं. स्वामी विवेकानंदांकडे ज्यावेळेस गोशाळेतले काही लोक जे आहेत ते पैसे मागण्यासाठी मदतीसाठी गेले होते त्यावेळेस स्वामी विवेकानंद काय बोलले की माणसांपेक्षा गायी प्रिय आहेत का, तर मला माणसं वाचवणं किंवा माणसांचं संवर्धन करणं हे याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे अशा पद्धतीनं स्वामी विवेकानंद जे आहे ते बोलले होते. तर हा व्यवहारवाद जो आहे तो मांडला गेलेला आहे, या व्यवहारवादावर बोललं पाहिजे. आता कोणाला गायीला माता मानायचा असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मग जर त्यांना मुळातच दूध आपण किती प्राण्यांकडून घेतो, आपण गायीकडनं दूध घेतो, म्हशीकडून दूध घेतो, बकरीकडून जे आहे ते दूध जे आहे ते घेतलं जातं. मग इतर प्राण्यांना तो मान सन्मान का मिळत नाही हा खूप मोठा विषय आहे. तो मान सन्मान मिळाला पाहिजे त्यांना, मात्र तो मिळत नाही ही एक शोकांतिका आहे. दुसरं हे जे म्हणतात की ते गायीचं मांस नसून हे म्हशीचं मांस आहे, तर मला याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य वाटत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते गायींची तस्करी होते आणि ऍक्च्युली खरं पाहायला गेलं तर सर्वसामान्य माणसांनी जर ते केलं तर पोटामध्ये दुखतं. मात्र कुठल्याही बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीवर आजपर्यंत ही आंदोलनं वगैरे जी आहेत ती केली गेलेली नाहीत. मध्येच आताही युट्यूबवर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते व्हिडिओ उपलब्ध आहेत. काही युट्यूबचे जे चॅनल आहेत त्यांनी याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत की भाकड गायांची कशा पद्धतीने विक्री केली जाते, त्यांना कशा पद्धतीने मशीनमध्ये टाकून जे आहे ते कट केलं जातं. त्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ जे आहेत ते उपलब्ध आहेत आपल्याकडे आणि ते पाहायचे नाहीयेत आणि त्याच्याविषयी कोणाला बोलायचं नाही. आणि सर्वसामान्य जे आहेत ज्यांची 1,000 रुपयाची साधे जे अर्थकारण आहे, लाखभर रुपयांचा 1,000 रुपयांचं अर्थकारण ज्यांचं उभं आहे, ज्यांचं घर त्याच्यावर चालतं, त्यांच्या मागे मात्र हे हात धुवून मोठ्या प्रमाणामध्ये लागलेत. तर मला असं वाटतं की टार्गेट केलं जातं. मला असं वाटतं की ही जी लोक या सगळ्या गोष्टी करतात हे स्वतःच या सिस्टीमला घाबरतात आणि ते घाबरतात म्हणून त्या एक्सपोर्ट वगैरे ह्याच्यावर त्यांना बोलायचं नाहीये. त्यांना बोलायचं कुठलं गरिबांवर, गोरगरिबांवर बोलायचंय. कारण ते काय म्हणतात की ते काही करू शकत नाहीत ना. त्यांची खूप मोठी अशी काही संघटन नाहीये, त्यांना काही आवाज नाहीये. आज राज सर तुम्हाला एक सांगतो, आज दुपारीच एक पुढारी मधली जी आहे पुढारी न्यूज चॅनलवर एक बातमी पाहण्यात आली माझ्या की एका शेतकऱ्याने 610 किलो काहीतरी का 602 किलो कांदा जो आहे तो विकला आणि त्याला किती पैसे मिळावे, त्याला त्याचे पैसे मिळाले 301 रुपये. आता विचार करा 600, मी त्याचा व्हिडिओ थोड्या वेळाने उद्या टाकणार आहे, तुम्हाला सांगतो किंवा आताही टाकेल. 602 किलो कांदा त्याने विकला आणि त्याला जे कांदा मार्केट पर्यंत जो आणायचा होता त्याला साधारण काहीतरी 1,600 का 1,700 रुपये त्याला हे झाला, खर्च आला. आणि जो मध्यस्थ होते, दलाल होते, त्यांनीच त्याच्याकडनं 1,000 रुपये जे आहे ते मागून घेतले. अरे बापरे. अशी परिस्थिती या देशामध्ये आहे. इथल्या देशातल्या जे शेतकरी आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचा आवाज नाहीये आणि ते शेतकरी जे आहेत ते जाऊन गायी म्हणा किंवा म्हशी म्हणा तेच विकतात. हे त्यांना कुठून आवाज मिळणार?
तुम्ही मगाशी, मी थोडस तुम्हाला मागे नेतो, तुम्ही सावरकरांचा उल्लेख केला. सावरकरांनी गाय हा उपयुक्त पशु आहे ह्या निबंधामध्ये स्पष्टपणे आपलं असं मत मांडलेलं आहे की एक वेळ गोहत्या झाली तरी चालेल, परंतु बुद्धी हत्या होता कामा नये. आणि आपण बघतोय की सावरकरांचे जे फॉलोअर्स आहेत, समर्थक आहेत, त्यांचं असं आहे की बुद्धी हत्या झाली तरी चालेल, परंतु गोहत्या होता कामा नये, अशा प्रकारचं यांचं वर्तन असतं. गोरक्षणाच्या नावाखाली खंडणीखोरी चालते असे सुद्धा आरोप अनेकदा होत आलेले आहेत. माध्यमांमध्ये त्याचं रिपोर्टिंग झालेलं आहे. स्वतः नरेंद्र मोदींनी सुद्धा गोरक्षकांवरती संशय घेणारं वक्तव्य ह्याच्यापूर्वी केलेलं आहे. तुम्ही जो मुद्दा मांडताय की छोट्या लोकांना त्रास दिला जातो आणि बडे जे व्यावसायिक आहेत त्यांना मात्र मोकाट सोडलं जातं, खंडणीखोरीचा मुद्दा आहे इथे जोडलेला. आहे ना, 100% आहे. तुम्हाला सांगतो, काही दिवसांपूर्वी आपले ते शेतकरी नेते, ते आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत, ते पश्चिम महाराष्ट्रातले ते आमदार जे आहेत ते शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर बोलतात. मुस्लिम नाही आहेत ते ऍक्च्युली. तर ते आमदार जे आहेत त्यांनी मध्ये गोरक्षक कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात आणि सांगतात गायी आहेत आणि रान आहे आणि रानच नसतं बघा. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ते आंदोलन उभं केलं होतं आणि त्यांच्या विरोधात गोरक्षकांनी जे आहे त्यांना धमक्या वगैरे दिल्या होत्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता काही हो, आता एक साधारण 4-5 महिन्यापूर्वी जे आहे ते विषय मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो चर्चेत आला होता. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांच्या पीएने मला फोन केला होता आणि त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं होतं. आणि ते मला आमदार जे आहेत ते स्वतः मला बोलले की तुम्ही चांगल्या विषय घेतले करताय ह्या सगळ्या गोष्टी. म्हणले मी पण बोलतोय की बाबा जे भाकड गायी आहेत आणि ज्या जर्सी गायी आहेत त्या म्हणजे ह्याच्यात पण आणखीन एक विषय महत्वाचा घ्या. तुम्ही तर म्हणताय की गाय जी आहे ती माता आहे, तर म्हैस काय मावशी आहे का? इथे गायीमध्येच जर्सी गायला पण माता मानत नाहीयेत काही ठिकाणी, हे लक्षात घ्या. म्हणजे ते मला म्हणले होते की जर जी काय म्हणतात की खिलारी गाय आहे किंवा ज्या आपल्या तिथल्या गायी आहेत त्या गायींविषयी समजते. या जर्सी गायींचा काय उपयोग आहे? म्हणजे जर्सी गायींचा जो खोंड आहे तर त्याचाही काही वापर होत नाही, कारण तो शेतीला जुंपता पण येत नाही. तर त्याचं काय करायचं म्हणतात ते. ह्याच्यामध्ये एक राजकारण तुम्हाला सांगतो, राज सर कशा पद्धतीचा आहे. ह्याच्यामध्ये काय असतं की ग्रामीण भागामध्ये बहुत करून जे आहे ते मुस्लिमेतर बांधव जे आहे ते गायी वगैरे सांभाळणं आणि दुधाचा व्यवसाय याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो निर्भर आहे. त्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन काय आहे तुम्हाला सांगतो, की एखादी गाय घ्यायची, ठीक आहे, त्या गायी जोपर्यंत दूध देते तोपर्यंत त्या गायीचा सांभाळ करायचा आणि गायीने एकदा दूध द्यायचं बंद केले की ती गायी एकतर खाटकाला विकायची, नाहीतर मग कुठेतरी जाऊन सोडून द्यायची मोकळी तिला. आणि लिटरली शहरामध्ये देखील अशा पद्धतीने गायी वगैरे ज्या आहेत त्या मोकळ्या सोडून दिलेल्या जातात. आणि एका गायीच्या आतमध्ये, तुमच्या माहितीसाठी सांगतो, 10-10 किलो प्लास्टिक निघतं सर. अरे बापरे. अशी परिस्थिती आहे बरं का शहराच्या भागामध्ये, पुण्यासारख्या ठिकाणी देखील तुम्हाला मी सांगतो. आणि याच्यामध्ये प्रकार काय आहे की मग ती गाय जी आहे ती खरेदी करण्यावरती, उकिरड्यावरती तिला जगायची पाळी येते. आजही तुम्हाला सांगतो की उकिरड्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गायी आहेत. त्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन काय आहे की गायी आम्ही सांभाळतोय, दूध देते तोपर्यंत, जोपर्यंत तिच्यापासून आम्हाला काहीतरी फायदा आहे तोपर्यंत. मग फायदा संपला, मग ती गायी जी आहे ती एखाद्या खाटकाला जर विकली समजा, ठीक आहे, मग त्या खाटकाला गेल्यानंतर ह्यांचा मेंटेनन्स जो आहे ते मेंटेनन्स रोजचं जे गायीचं आहे ते म्हशीचं आहे ते करणार कोण? हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो आणि त्याच्यामुळे त्या गायी ज्या आहेत ते विकतात. आता ह्याच्यामध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये साखळी काय असतं तुम्हाला सांगतो. एखाद्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही गेलात, त्या ठिकाणी गायी कोणाच्याकडे भाकड आहेत बुवा, गायी विकण्याच्या आहेत बुवा गायी, तो माणूस एक पाहणारा असतो आणि तो पाहणारा जो माणूस असतो तो मुस्लिमेतर असतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो. मग तो गायी ज्या आहेत त्या गायी ज्या आहेत त्या खरेदी करतो आणि तो गायी खरेदी करून मग खाटकाला जे आहेत जे गायी ते विकत घेणार त्यांना फोन करतो. मग त्याच्यानंतर काय होतं की कोण एखादा जो खाटीक आहे, समजा 2 खाटीक आहे, अ नावाचा खाटीक आहे, ब नावाचा खाटीक आहे. आता अ नावाच्या खाटकाला समजा त्यांनी विकले नाही आणि ब नावाच्या खाटकाला जर त्यांनी विकली, तर अ नावाचा खाटीक स्वतः गोरक्षकांना ती टीप देतो की अशा गायी ज्या आहेत ते विकले चाललेले आहेत. बरं बरं. मुस्लिम असतात आणि हे तुमच्या माहितीसाठी सांगतो. बरं. आणि हे संगणमताने इंटरनल इंटरनल रॅकेट सुरू असतं, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि मग त्याच्यानंतर काही ठिकाणी बऱ्याच त्याच्या बातम्या आल्यात की खंडणी घेतल्या जाते आणि खंडणी घेऊन गाड्या सोडल्या जातात. अशा प्रकारचे देखील गोष्टी केल्या जातात.
काही गोरक्षक एक लक्षात घ्या, धार्मिक आस्थेचा भाग असल्यामुळे काही गोरक्षक खरंच काम चांगलं करतात, त्याला बाबतीत मध्ये आपलं काही शंका कुशंका घेण्याची गरज नाही. मात्र गोरक्षक ही काही सरकारी पदवी वगैरे आहे का? मुळात मला म्हणायचंय काय की बाबा कायदा आहे गोवंश हत्याबंदीचा, आणि ह्या कायद्याची जर नीट पद्धतीने अंमलबजावणी होत नसेल, जर कायदा मोडला जात असेल कोणाकडूनही, ठीक आहे, तर त्याच्यावर काम करण्याचं त्या गोष्टी थांबवण्याचं काम कोणाचं आहे? ते थांबवण्याचं काम आहे सरकारचं आहे, ठीक आहे, बरोबर. पोलीस प्रशासनाचं आहे. मात्र ते होतंय का? नाही होतंय. मग ते जर होत नाहीये तर आपण प्रश्न कोणाला विचारले पाहिजेत? आपण त्यांना विचारले पाहिजेत. मग गोरक्षकांचा वेळ का वाया घालवताय? ही जी मुलं आहेत ही कामधंदे करणारी मुलं आहेत, व्यावसायिक आहेत, उद्योजक असतील, जीव धोक्यात म्हणजे हा. आणि बरं त्यांना त्या गोष्टी करताना ठीक आहे, त्यांना अभिमान स्वाभिमान वाटतही असेल. माझं त्यांच्या भावनेवर कुठल्याही पद्धतीचा माझं प्रश्नचिन्ह नाहीच आहे. मला ऍक्च्युली अतिव दुःख कशाचं होतंय की त्यांना या गोष्टी का कराव्या त्यांनी? मला ह्याचा त्रास होतोय जास्त की त्यांनी त्यांचा वेळ का वाया घालवला, त्यांनी जीवावर उदार होऊन या गोष्टी का कराव्या? त्यांनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांनी पोलिसांना धारेवर धरलं पाहिजे की या गोष्टी जर होतात तर तुम्ही काय करता? पोलीस का त्या गोष्टी गाड्या अडवत नाहीत? पोलिसांचं ते काम नाहीये का? मग ह्या गोष्टी ज्या आहेत कायदेशीर मार्गाने खरं तर व्हायला पाहिजे. कायदा मोडला जात असेल तर त्याच्यावर कायद्याचे जे रक्षक आहेत त्यांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे. मात्र तसं होताना दिसत नाही. गोरक्षकांकडून या सगळ्या गोष्टी होतात, आणि गोरक्षकांकडून या गोष्टी होत असताना त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा निर्माण होतोय की जे त्यांचा वेळ जो आहे तो त्याच्यामध्ये वाया जातोय, आणि कायद्याची देखील नीट पद्धतीने जी आहे ती अंमलबजावणी होत नाही. पश्चिम बंगालमध्ये सध्या अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदावर आल्या पहिलं काम जर त्यांनी कुठलं केलं असेल तर या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी सक्त आदेश जारी केले गायीच्या तस्करी आणि कत्तलीबद्दल. परंतु तिथल्या मुस्लिमांनी, मुस्लिम समाजाने असा आता स्टँड घेतलेला आहे की एकतर गायीची खरेदीच करायची नाही. त्यांनी हिंदूंनाच ते हात जोडून सांगतात की तुमची आई आहे, माता तुम्ही मानता, तिला विकू नका, बाजारामध्ये आणू नका. आणि आता व्हिडिओ असे पश्चिम बंगालमधून येत आहेत की तिथला जो हिंदू समाज आहे, जो ही सगळी गायीला सांभाळतो, वाढवतो, त्यासाठी हजारो लाखो रुपये खर्च करतो, कर्ज घेतो बँकेतून, तो आता तिथे रडताना व्हिडिओवरती आपल्याला दिसतोय. मुस्लिम समाजाने हा जो स्टँड घेतलेला आहे त्याच्या बरोबरीने मी आणखी एक व्हिडिओ बघितला. जमियत उलेमा हिंदचे सय्यद अरशद मदनी यांनी एका मोठ्या मॉब समोर आवाहन केलेलं आहे की गायीची कुर्बानी देऊ नका, तो हिंदूंच्या श्रद्धेचा भाग आहे आणि त्याची ती गाय खरेदी पण करू नका, कुर्बानी देऊ नका. आणि त्यांनी मागणी केली आहे राष्ट्रीय पशु म्हणून गायीला घोषित करण्यात यावं. कसं बघता याकडे? एक लक्षात घ्या, मुस्लिम समाजामधून असं आव्हान खूप आधीपासूनच होत असतं. कारण की मुस्लिम समाजातून एक अशी विचारधारा आहे की गायींचं मांस खावं हा काय धर्माचा भाग नाहीये, ठीक आहे, गायीची कुर्बानी द्यावी हा काय धर्माचा भाग नाहीये, ठीक आहे. हे मुस्लिम समाजातून खूप आधीपासूनच सांगितलं जात आहे, आणि खूप आधीपासून मुस्लिम समाज असे पोस्टर घेऊन बऱ्याच ठिकाणी बसलेले जे आहेत ते तुम्हाला मीडियामधून ह्याच्यामधून दिसतील. मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते फुटेज याच्या आधी मिळालं नाही. आज झालं काय की पश्चिम बंगालमध्ये, पश्चिम बंगालच सोडा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रामध्ये देखील मुस्लिम गेल्या 10-12 दिवसापासून सांगतायत की पुढच्या 8-10 दिवस जे आहे ती गोवंशाची कुठलीही खरेदी विक्री जी आहे ती बंद करा महाराष्ट्रामध्ये. हे सरकारकडून त्यांनी मागणी केलेली आहे. जे जनावरांचे जे बाजार लागतात त्या बाजारामध्ये देखील गायी म्हणा किंवा बैल म्हणा हे विक्रीसाठी आणू नका, अशा पद्धतीनं जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की काय झालेलं आहे की हे जे गायी विकायला जे लोक येत आहेत ते या माध्यमातून जे आहेत ते गायी विकतात ते, आणि हे विकणारे मुस्लिम नाहीयेत. विशेष भाग हा आहे. पश्चिम बंगालमध्ये जो स्टँड घेतला गेला तो लार्ज स्केलवर देशभरामध्ये घेतला गेला पाहिजे. मी तर म्हणतो विषय काय झालेला आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी राबवतो, ठीक आहे, आणि आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी राबवत असताना बरेच जण जे आहेत ते कट्टरवादी मुस्लिम जे आहेत ते म्हणतात की या बकरी ईदवर खूप मोठी इकॉनॉमी जी आहे ती निर्भर करते, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो, आणि हे शेतकरी जे आहेत ते मुस्लिमेतर आहेत आणि हिंदू धर्मीयांचे आहेत. तर या बकरी ईदचा जो फायदा आहे तो हिंदू बांधवांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये होतो, शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर माझं त्यांना म्हणणं असायचं की आजपर्यंत किती शेतकऱ्यांनी तुमच्या बाजूने जे आहेत ते भूमिका मांडलेल्या आहेत? किती जण म्हणाले तुम्हाला की बाबा या बकरी ईदमुळे आमचा फायदा होतो आणि ही याच्यामुळे जे आहेत ते आमच्या जनावरांचे बाजार जे आहेत त्याच्यामध्ये तेजी येते, आमचं अर्थकारण जे आहे ते सक्षम होतं, आमच्या मुलांच्या फिया ज्या आहेत त्या भरल्या जातात, आमच्या घरामध्ये जे आहे ते चूल ह्याच्यामुळे पेटते? हे किती जण म्हणालेत आजपर्यंत?
आज पश्चिम बंगालमध्ये जे आहे ते निदान ते लोक बोलायला तरी लागले. महाराष्ट्रामध्ये तर असा आवाज देखील नाहीये, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आवाज देखील नाहीये या गोष्टीला, बोलत देखील नाहीत शेतकरी. तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणता की हे गोवंश वगैरे ह्याच्यावर आक्षेप, यांचा गोवंश वगैरेवर आक्षेप आहे तो एका मर्यादेपर्यंत समजू पण शकतो. ऍक्च्युली ठीक आहे बघा, मी एकतर प्राण्यांच्या कुर्बानीचा अजिबात समर्थक नाहीये, मी बिलकुल समर्थक नाही, मला ती कन्सेप्टच पटत नाही. ठीक आहे, का पटत नाही? कारण मी त्याच्यामध्ये अंधश्रद्धा पाहतो, त्याच्यामुळे मला ती कन्सेप्ट पटत नाही. ठीक आहे, मात्र जे लोक हे कुर्बानी वगैरे देतात यांचा एकूण कुर्बानीवरच, म्हणजे प्राण्याची कुर्बानी जे बकरी ईद साजरी करतात का, त्या बकरी ईदवरच ह्यांचा आक्षेप आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, ह्यांचं आणि हे स्वतः लोक जे आहेत या पद्धतीनं काम करतात, त्याच्यामुळे जे लोक बोकड वगैरेची जी कुर्बानी देतात का, ते पण नको म्हणतायत आता. कारण की कशासाठी द्यायची म्हणतात ती पण कुर्बानी, आणि त्याच्यामुळं बोकडांचं वगैरे ह्याचं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये देखील मंदी आलेली आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि हे जे सगळं झालेलं आहे यांच्यामुळे आलेलं आहे. हे जे लोक, आणि आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी आपण का सांगतोय, आपण ह्याच्यामुळे सांगतोय कारण तो एक कर्मकांडाचा भाग आपल्याला वाटतो की तो अल्लाहच्या मार्गामध्ये काहीतरी प्राणप्रिय वस्तू जी आहे ती कुर्बान करायची. मग प्राणप्रिय वस्तू जर कुर्बान करायची तर ती प्राणप्रिय वस्तू एखादा प्राणी असू शकत नाही, ही संकल्पना आपण मांडतो, म्हणून आपण त्याला विरोध करतो. आपण त्या कुठल्या गोष्टीचा द्वेष वगैरे करत नाही, हे द्वेष करतात आणि द्वेषाच्या भावनेतून या सगळ्या गोष्टी मांडतात. यांना ती इकॉनॉमी समजत नाहीये कशा पद्धतीने चाललेली आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय. महाराष्ट्रातून किती शेतकरी बोलले? नाही बोलतच शेतकरी. कालच्या पुण्याच्या बैठकीमध्ये सुद्धा तुमचा एक व्हिडिओ मी तुमच्या वॉलवर पाहिला की पुण्यातल्या एका बैठकीमध्ये तुम्ही जे विकणारे लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर गो हत्याचा जर समजा गुन्हा करायचा असेल किंवा त्या कायद्याची अंमलबजावणी करायची असेल तर विकणाऱ्यांवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी एक मागणी तुम्ही करताना मला दिसली. काय भूमिका आहे ती? एक लक्षात घ्या, मला तुलना करायची नाहीये, मात्र एक वास्तव जे आहे ते मला सांगायचं की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्रीवर बंदी आहे, बरोबर? आता आपण गुटखा विक्रीवर बंदी आहे, मग गुटखा जर विकत असेल कोणी तर आपण गुन्हा कोणावर दाखल करतो, कारवाई कोणावर होते? गुटखा विकणाऱ्यावर होते, विकत घेणाऱ्यावर होते का? बरोबर नाही होत, बरोबर आहे. आता गोहत्या बंदी आपल्या तिथे आहे, बरोबर आहे, ठीक आहे. मग गो विक्री जी आहे ती खाटकांना विक्री करणे हा पण कायदेशीर गुन्हाच ठरवला पाहिजे, कारण विकणारा पण सगळा आरोपी आहे, अर्धा आरोपी तो आहे. जर त्याने विकली नाही तर हा खाटीक जो आहे तो त्याची कत्तल म्हणा किंवा त्याची घेणार नाही, त्या गोष्टी करणार नाही. मात्र यांनी काय केलेलं आहे की त्यांना जे शेतकरी आहेत त्यांचा जो रोल आहे तो रोल असा ठेवलाय ह्यांनी की ते शोषित आहेत, ठीक आहे, आणि ह्यांचा रोल जो ठेवलेला आहे हे शोषण करते आहेत, अशा पद्धतीचा रोल ह्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलाय. समजतंय का? वास्तवामध्ये दोघेही शोषण करते आहेत जर आहेत तर. एकीकडे शोषण करता काय करतोय, तो गायी विकत घेतोय, ठीक आहे. गायी विकत कशासाठी घेतोय? व्यवसायासाठी विकत घेतोय. तो दुधाचा व्यवसाय त्याला करायचा आहे, दूध घ्यायचंय गायीकडनं आणि त्या दुधासाठी त्याला गायीला चारा द्यायचा आहे. निस्वार्थ भावनेने देतोय का तो? नाही देते तो निस्वार्थ भावनेने. त्याला दूध पाहिजे गायीकडनं, ते दूध घ्यायचंय आणि दूध ते लोकांना विकायचंय म्हणून तो चारा घालतोय गायीला, ठीक आहे. आता मग ते ज्यावेळेस गाय दूध द्यायचं बंद होते त्यावेळी हा काय करतो, ती गाय घेतो आणि ती खाटकाला विकतो. ह्याच्यामध्ये धार्मिक आस्था कुठे आली? कुठेच आलेली नाहीये. ह्याच्यामध्ये धर्म कुठे आला? कुठेच आलेला नाही. बरं, मग ह्याच्या ठिकाणी हा तो स्वतः शोषण करतोय त्या गायीचं, ठीक आहे, हे कोणी बघत नाहीये. मग त्याच्यानंतर हा खाटीक जो आहे, हा खाटीक काय करतोय, हा खाटीक त्याच्याकडनं विकत घेतोय ती गाय आणि मग तो मांस वगैरे त्याची विक्री करतोय, ठीक आहे. आता जर हे खाटीक घेणारा जो आहे तो जर घेणं चुकीचं आहे आणि तिला कापणं चुकीचं आहे, तिचा मांस विक्री करणे जर चुकीचं आहे, तर मग हे विकणं पण चुकीचं आहे. आणि मग मला असं म्हणायचं की आता तो जो जी आर आलेला आहे की गायी कापणाऱ्यांवर जे आहे ते मोक्का लावला जाणार आहे. माझं असं म्हणणं आहे तुम्ही त्यांच्यावर निश्चितपणाने मोक्का लावा, ठीक आहे. माझा त्याच्यावर काही कुठल्याही पद्धतीचा आक्षेप नाही. सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत झाल्या पाहिजे. जर गोवंश हत्याबंदीचा कायदा आहे, त्या कायद्याला जर कोणाला विरोध करायचा तर तो लोकशाही मार्गाने व्हायला पाहिजे. मात्र जर तो कायदा अस्तित्वात आहे तर तो कायदा कुठल्याही परिस्थितीत मोडता कामा नये. आणि जर तो मोडला जात असेल, जर खाटिकांवर आणि त्या गायी कापणाऱ्यांवर जर कारवाई होणार असेल तर गायी विक्री करणाऱ्यांना देखील सह आरोपी घ्या, त्यांच्यावर देखील मोक्का लावा. कसं काय त्या गायीला विकतात? गायी कापल्यावर जशा भावना दुखावतात, गायी विकल्यावर का भावना दुखावत नाहीयेत? खरे
हैदराबाद आणि गुजरात मधून असे व्हिडिओ आता समोर येत आहेत की त्या ठिकाणी MIMचे जे लोक आहेत, मुस्लिम समाजातील कार्यकर्ते, पदाधिकारी, हे आता गो तस्करी होताना ते ट्रक अडवतायत, पकडतायत, पोलिसांना पकडून देत आहेत. गुजरातचा मी एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये त्यांनी चालक आणि ते चालवणारे जे आहे तस्करी करणारे ते भरत आणि गोपाल नावाचे 2 हिंदू माणसं आहेत आणि हे आता पकडतायत. हिंदुत्ववाद्यांनी संपूर्ण देशभर गेल्या काही वर्षामध्ये जो दबाव निर्माण केलेला आहे, आता मुस्लिम समाज गो तस्करी पकडायला लागलेला आहे. मुस्लिम समाजाने या दबावापुढे शरणागती पत्करलेली आहे का? ऍक्च्युली हा विषय शरणागतीचा नाहीये. मुस्लिमांनी मुस्लिम गोरक्षक दल देखील स्थापन केलेला आहे, एक लक्षात घ्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो. हो, केलेला आहे ना. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचे प्रतिनिधी आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुस्लिमांमध्ये असा एक खूप मोठा गट आहे जो गट एकतर बीफ खातच नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ठीक आहे. मुस्लिमांमध्ये देखील जर तुम्ही पाहिलं तर बीफ खाणाऱ्यांची संख्या किती आहे हा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे, ठीक आहे. की बीफ खातात किती लोक बुवा. माझ्या माहितीमध्ये असे खूप मुस्लिम आहेत जे शेतकरी ह्याच्याशी निगडीत आहेत आणि जे स्वतः बैल सांभाळतात, गायी सांभाळतात, ठीक आहे. आणि त्यांचं त्यांच्यावर प्रेम आहे, ठीक आहे. आणि असे खूप सारे लोक आहेत जे म्हणतात की ह्या गोष्टी चुकीचं आहे, की गायी कापणे, गायीचं मांस वगैरे खाणे, आणि ते लोक त्या करतायत ते, आणि त्यांचा ह्या गोष्टीला कुठल्याही पद्धतीचा आक्षेप नाही आणि ह्याला शरणागती पत्करणे म्हणत नाही. ऍक्च्युली ह्याच्यातून ह्यांचा जो भोंगळेपणा आहे का, जो नागडेपणा आहे का, तो समोर येतो. हे लक्षात की आज मुस्लिम समाजाच्या नावावर सगळे बिलं फाटतायत ना. आता तो भरत आणि गोपाल, असे कितीतरी हजारो भरत आणि गोपाल आहेत ज्या ह्या गोष्ट तस्करीमध्ये सामील आहेत. मी तुम्हाला म्हणलं काय की जे आपण म्हणतो ना की आरोपी क्रमांक 1 आणि आरोपी क्रमांक 2 असतात पहा. या गो हत्यामध्ये जे आहे ना, आरोपी क्रमांक 1 जर कोणी असेल का, तर तो आरोपी क्रमांक 1 हा मुस्लिमेतर आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये ही बहुतांश हिंदू आहे. आणि आरोपी क्रमांक 2 जो आहे का, तो मुस्लिम आहे, जो गायीची हत्या करतो. क्रमांक 2 आहे. विकणारा हा पहिला आरोपी आहे आणि घेणारा हा दुसरा आरोपी आहे. आपल्या तिथं असं झालंय की विकत घेणारा जो आहे तोच पूर्णपणे आरोपी आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला तुलना केली ना गुटख्याच्या संदर्भात, की गुटखा विक्री जी आहे ती बंदी आहे आपल्याकडे. मग गुटखा विक्रीवाल्याला धरलं जातं, गुटखा घेणाऱ्याला धरलं जात नाही, ठीक आहे. मग इथे झालंय असं की गोवंश जो आहे तो विकला जातोय, ठीक आहे. आणि हे काय म्हणतात की गायी ज्या आहेत त्या फसवून विकत घेतल्या जातात. अशा कशा फसवून विकत घेतल्या जातात व गायी? आणि भाकडच गायी कशा काय घेतल्या जातात बरं? दूध देणाऱ्या गायी कशा बरं फसवून घेतल्या जात नाहीत? हा प्रश्न पडायला नको का? आणि ह्याच्यावर बोललं पाहिजे. मला असं वाटतं की समाजाची कुठल्याही फसवणूक झाली नाही पाहिजे. जर गोवंश हत्याबंदी थांबवायची आहे, ठीक आहे. प्राण्यासंदर्भात जर या गोष्टी स्टँड जर घेतला जात असेल राष्ट्रीय लेवलवर, कोणाचा काही आक्षेप असण्याचं कारण नाहीये. माझं असं म्हणणं राहील की बोकड जे आहे त्या बोकडाचं उत्पादन वाढवा, निदान त्या मटणाचं तरी रेट बाबा लोकांसाठी कमी करा मग, ठीक आहे. म्हणजे जेणेकरून सर्वसामान्य माणूस जो आहे तो ते घेईल. आज तुम्हाला असं वाटतं की जे बीफ जे आहे ते बीफ फक्त मुसलमान खातात, हा खूप मोठा गैरसमज आहे. तुम्ही जावा मोमिनपुरामध्ये जावा, तुम्ही जावा पुण्यातल्या सय्यदनगरमध्ये जावा कोंढवा भागामध्ये जावा, कित्येक मुस्लिमेतर बांधव जे आहेत ते बीफचं मटण घेतात. बरं, मध्ये तुम्हाला सांगतो बावनकुळेचा जो मुलगा आहे त्या बावनकुळेच्या मुलाने मध्ये काहीतरी गाडीचा ऍक्सिडेंट केला होता. काहीतरी रोड साईडला त्यांचं काहीतरी ऍक्सिडेंट होऊन काहीतरी उडवलं होतं. त्यावेळी त्यांच्या हॉटेलचं बिल जे आहे त्या मुलाचं चेक केलं होतं आणि त्यांनी हॉटेलमध्ये बीफ खाल्लेलं होतं, ठीक आहे, त्या ह्याच्यामध्ये, ठीक आहे. मग याच्यावर कोणाला बोलायचं नाही. मध्ये काही दिवसांपूर्वी क्रिकेटची टीम जी आहे ती बाहेरच्या देशामध्ये कुठेतरी गेली होती आणि त्या ठिकाणी कुठला तरी आपला एक क्रिकेटर होता, माझ्या हिशोबी तो शर्माच कोणतरी क्रिकेटर होता बहुतेक, आणि त्याच्या बिलावर त्यांनी बीफ खाल्लेलं होतं, ते त्याच्या बिलावर आलेलं होतं. मग मला म्हणायचं काय की हे सिलेक्टेड का आहे, सिलेक्टेड कशासाठी आहे? तुम्ही बोलायचं तर सगळ्या ह्याच्या बाबतीमध्ये बोला, जेणेकरून लोकांना ते बोलणं न्यायी वाटेल ऍक्च्युली. मात्र ते न्यायी वाटत नाही. प्रॉब्लेम हा झाला की एका समाजाला कुठल्या तरी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये धरलं गेले की हा समाजच या गोष्टीला फक्त कारणीभूत आहे. ऍक्च्युली तसं नाहीये. हे दोन्ही समाजांनी मिळून चाललेला विषय आहे आणि ते सांगितलं जात नाही. आणि विशेष बाब म्हणजे काय माहितीये का, तुमच्या माहितीसाठी सांगतो की जे लोक गायी विक्री करतात ते व्यावहारिक दृष्टिकोनातून करतात, जे गायी विकत घेतात तेही व्यावहारिक दृष्टिकोनातून हे करतात. आणि ज्यांच्या भावना याच्याशी जोडलेल्या आहेत का, त्यांच्यातले किती लोक गायीचा सांभाळ करतात? कधी त्यांनी गायीचं शेण उचललंय का बाबा? कधी शेणाला हात तरी लावला का? गायीच्या शेणात पाय जरी पडला तरी हे
नाकाला काय म्हणतात हात लावणारी लोक आहेत. आणि ते लोक जे आहेत ते ह्या सगळ्या विषयावरनं जे आहे ते राजकारण सगळेजण करतात. हा, मला तुम्हाला ह्याच मुद्द्याशी कनेक्ट करायचं होतं. महाराष्ट्र सरकारने जो GR जारी केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय संविधानातल्या अनुच्छेद 48चा उल्लेख केलेला आहे. आणि अनुच्छेद 48 जे बरोबर. आहे ते गो संवर्धनाची सगळी जबाबदारी सरकारवर टाकतं. आपण स्थानिक बरोबर आहे. स्वराज्य संस्थांचे कायदे जर पाहिले, महानगरपालिकेचा कायदा पाहिला किंवा नगर परिषदेचा कायदा पाहिला, तर त्याच्यामध्ये कोंडवाड्यांची तरतूद आहे. भटकी जनावरं असता कामा नये, त्यांची देखभाल व्हावी, त्यांची शुश्रूषा व्हावी, त्यांच्यावर उपचार व्हावेत, या सगळ्यासाठी कोंडवाडे असणं गरजेचं आहे. तुम्ही पुणे बरोबर. महानगरपालिका सारख्या एका मोठ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहता, तुम्ही तिथल्या बैठकांमध्ये असता, कनेक्टेड असता. पुणे महानगरपालिकेत कोंडवाड्याची काय नेमकी स्थिती आहे, कोंडवाडे आहेत का, किंवा तुम्ही ज्या कुठल्या भागांमध्ये फिरताय, गेलेला आहात, तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचे किंवा शासनाचे देखभाल करणारे, गायी गुरांचे देखभाल करणारे कोंडवाडे अलीकडच्या काळात पाहिलेत का? तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी क्षेत्रीय कार्यालयामध्ये मोहल्ला कमिटीचा मेंबर आहे. पोलीस प्रशासन आहे त्याच्यामध्ये शांतता कमिटीचा देखील सदस्य आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी अजूनपर्यंत तरी असले कोंडवाडे वगैरे शासनाचे जे आहेत ते पाहिलेले नाहीये. महानगरपालिकेचाही नाही. मी नाही पाहिले. मात्र तुम्हाला सांगतो, आता मी इथून पुढची जी मीटिंग होईल का, त्या मीटिंग मध्ये हा प्रश्न मी आवर्जून मांडेल, 100% मांडेल मी हा विषय. आणि दुसरा विषय तुम्हाला खरंच सांगतो, म्हणजे बोलताना परत मी म्हणतो की कोणाच्या भावना वगैरे दुखावल्या नाही पाहिजेत. कुत्र्यांवर तरी चांगलं काम होतं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मात्र गायींवर होत नाही. ठीक आहे, कुत्र्यांना पकडून घेऊन जातं, त्यांना ते लसीकरण वगैरे केलं जातं, त्यांना ते खच्चीकरण वगैरे केलं जातं. मात्र गायींवर म्हणा या अशा कुठल्याही पद्धतीनं लक्ष दिलं जात नाही. काही गोशाळा ज्या आहेत त्या प्रायव्हेट जे काही वेगवेगळ्या संघटनांशी कनेक्टेड लोक आहेत, त्या संघटनांच्या लोकांनी आपापल्या काही गोशाळा काढल्यात आणि ह्या गोशाळांमध्ये काही ठिकाणी 20 प्राणी असतात, काही ठिकाणी 40 असतात. मात्र जेवढे हे जे तुम्ही भटके म्हणताय का, माझा हा प्रश्न असतो की ह्या भटक्या गायी येतात कुठून नक्की, यांना सोडतं कोण? हे कसे काय भटक्या गायी येतात? तर मग ते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी गायी जी आहे ती भाकड झाली की मग आता विकू तर शकत नाही आपण खाटकाला. ठीक आहे, मग हिचं मेंटेनन्स तर आपण करणार नाहीये. मग म्हणजे विशेष आहे की ज्याला माता म्हणलं जातं आणि त्या मातेला जे आहे ते अशा पद्धतीनं रस्त्यावर कुठेही सिग्नलवर म्हणा, वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गायींचे अपघात होतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या गायी ज्या आहेत त्या तुम्ही पुणे स्टेशन भागामध्ये जावा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, गजबजलेल्या भागांमध्ये या सगळ्या ज्या गायी आहेत या येतात कुठून, जर तुम्ही त्याचा थोडासा आढावा घेतला तर ग्रामीण भागातून लोक जे आहेत ते भाकड गायी ज्या आहेत त्या आणून डायरेक्ट शहरी भागामध्ये सोडून देतात. तुम्ही पाहाल याची जर थोडीशी माहिती घ्याल. आणि हे दुःखद आहे ऍक्च्युली. आणि मला असं वाटतं की जे लोक गोरक्षक वगैरे हे जे म्हणून मिरवतात, मला वाटतं की त्यांनी याच्यावर देखील काम केलं पाहिजे आणि आत्मीयतेने काम केलं पाहिजे. का फक्त म्हणजे मुसलमान दिसला की तिथं काहीतरी नुसतं जाऊन धावत पळत जायचं, द्वेषात्मक अंगाने पाहू नका. प्राण्यांच्या काळजीच्या अंगाने जर तुम्ही पाहाल आणि धार्मिक आस्था जरी असली त्याही अंगाने पाहाल तर हा मुद्दा देखील खूप जास्त महत्वाचा आहे. मध्ये मांजरींच्या बाबतीत देखील आलं की मांजरी जे आहेत ते तुम्ही पाळू शकत नाही, तुम्हाला ह्याची प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते त्याला, क्षेत्रीय कार्यालयाची. महानगरपालिकेने, पुणे महानगरपालिकेनेच हे काढलं ना मध्ये की मांजरी देखील तुम्ही डायरेक्ट पाळू शकत नाही, त्यालाही लायसन लागतंय. म्हणजे मला म्हणायचंय काय की गायी पाळण्याला अशा पद्धतीनं काही आणलंय का तुम्ही? तुमचा त्याच्या बाबतीमध्ये काही रेकॉर्ड आहे का की गायी जर एखाद्या शेतकऱ्याकडे आले तर त्याला काही लायसन, त्याची काही कागदपत्र आहेत का नाही त्या गोष्टीची? काहीच कागदपत्रे काहीच नाहीये ना. मग त्याच्यामुळे झालंय काय की हे पूर्ण सगळं हे सगळं अनधिकृत पद्धतीने चाललंय आणि त्याच्यामध्ये सगळे सामील आहेत. मात्र दाखवलं काय जातंय की एका समाजाच्या विरोधात आम्ही काहीतरी करतोय आणि मग ते काहीतरी राष्ट्रभक्ती आणि धर्मप्रेमाचं काहीतरी जे काही लक्षण आहे त्या पद्धतीने सांगितलं जातंय. आणि त्याच्यामुळे मुख्य मुद्दा जे गायींचं खरंच शोषण होतंय का, ते शोषण लांब राहिलंय. एक लक्षात घ्या, गायींचं शोषण लांब राहिलंय, त्या शोषणावर कोणीच बोलत नाहीये. मात्र हे बाकीच्याच गोष्टींवर सगळं चाललंय. खरंय. मध्ये एक व्हिडिओ आला होता, त्या व्हिडिओमध्ये एका गोशाळेमध्ये जे आहे त्या गायी मेलेल्या त्याचा व्हिडिओ आला होता. ठीक आहे, आणि त्या गायी अशा कुपोषित झालेल्या होत्या, त्यांचं योग्य पद्धतीनं काय म्हणतात की देखरेख जी आहे ती झालेली नव्हती. किती जणांच्या भावना दुखावल्या? कोणाला मारलं तुम्ही? कोणाला धरलं तुम्ही? कुठला गोरक्षक त्या ठिकाणी गेला? पैगंबरजी उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशामधून जेव्हा पावसामध्ये पुराची परिस्थिती असते, 10,000
10,000 गायी पुरात वाहून गेल्या, मारल्या गेल्या अशा बातम्या आलेल्या आहेत. त्र्यंबकेश्वरला महाराष्ट्रामध्ये भंडाऱ्यामधलं विषबाधा झालेलं शिळं अन्न खाल्लं, त्यामुळे 200-300 गायी एका वेळेला गेल्या आणि त्यांना दरीमध्ये ढकलून दिलं, अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा आलेल्या आहेत. एक मला महत्वाचा मुद्दा इथे या चर्चेचा समारोप करताना मला मांडायचा आहे की मध्यंतरी लंपी नावाचा एक आजार गायीवरती आलेला होता आणि महाराष्ट्र राज्य जे आहे ते लंपी आजाराचं एक मोठं संक्रमण क्षेत्र असलेलं राज्य होतं. त्यावेळेला महाराष्ट्राच्या पशुवैद्यकीय विभाग जो आहे त्याने एक JR काढला होता आणि पशुधन अधिकारी जे प्रतिनियुक्त्यांवरती जे बाहेर गेलेले आहेत, काम करतायत, त्यांना तातडीने मूळ विभागामध्ये रुजू होण्याचे आदेश दिलेले होते. आता ही जी सगळी प्रतिनियुक्तीवरचे जे अधिकारी आहेत ते भ्रष्टाचाराच्या मार्गाने प्रतिनियुक्तीवरती गेलेले होते, त्यासाठी त्यांनी पैसा खर्च केलेला होता. तर एवढी तातडीचा गायीवरचा लंपी आजाराचं तातडीचं कारण असताना सुद्धा हे सगळे पशुधन अधिकारी मूळ विभागामध्ये परतले नाहीत. त्यांनी परत एकदा पहिल्यासारखं सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरती जाऊन आणि ते होते त्या महानगरपालिकांमध्ये नगरपालिकांमध्येच काम करत राहिले. हा महाराष्ट्र सरकारचा, ज्याला ते हिंदुत्ववादी सरकार ज्याला म्हटलं जातं, त्या सरकारचा हा ट्रॅक रेकॉर्ड आहे. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की तुम्ही कुत्र्याचा विषय काढलात, सध्याची परिस्थिती अशी आहे की ह्या पशुधन अधिकाऱ्यांना आता महानगरपालिकांमधल्या वातानुकूलित दालनामध्ये बसायची सवय लागल्यानंतर त्यांना तिथेच काम करायचंय. तर आता शहरांमध्ये कुत्रे वाढल्याचं कारण दाखवून त्या अधिकाऱ्यांना त्याच महानगरपालिकांमध्ये कायमस्वरूपी नेमणुका देता येतील का, अशा प्रकारच्या हालचाली महाराष्ट्र सरकारच्या पातळीवरती सुरू आहेत. अशा प्रकारचे JR सुद्धा निघालेले आहेत. तर असं हे महाराष्ट्र सरकार आहे आणि हे महाराष्ट्र सरकार जे ज्या वेळेला प्रतिनियुक्त्यांवरचा भ्रष्टाचाराचा पैसा खाण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला मात्र त्यांचं गायीवरचं कुठल्याही प्रकारचं प्रेम नसतं. वाईट कशाचं वाटतं, वाईट ह्याचं वाटतं की एक प्राणीप्रेमी म्हणून जर तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाहत असताना आणि काही चुका घडल्या असताना तर मान्य आहे, समजतंय का, प्राणीप्रेमी म्हणून. पण तुम्ही माता म्हणताय, तुम्ही आईचा दर्जा देताय, ठीक आहे, आणि आईचा दर्जा दिल्यानंतर मग आपली रिस्पॉन्सिबिलिटी किती वाढते. आपल्या आईने आपल्याला दूध देणं बंद केलं तर आपण रस्त्यावर नेऊन सोडतो का आईला, आपण खाटकाला विकतो का आपण. आईचा उपयोग संपल्यानंतर आश्रमामध्ये लोक टाकतात ना तिला. नाही, पेठेतले करतात, आमच्यात तसली प्रथा नाही. या सगळ्या चर्चांमधून पैगंबरची एक गोष्ट महत्वाची अधोरेखित होते आणि लक्षात येते की सरकार दाखवताना मात्र आपण गायीचे खूप सारे आपण रक्षण करते आहोत, संवर्धक आहोत, असं चित्र आदेश काढून निर्माण करतंय. परंतु प्रत्यक्षामध्ये शहरांमध्ये कोंडवाडे असण्याची गरज आहे. जी भटकी जनावरं आहेत त्यांच्यावरती काम करण्याची गरज आहे. गायीच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिक सापडतंय, त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. ही भटकी जनावरं मोकाट सोडतो कोण, येतात कुठून, त्याची चौकशी होण्याची गरज आहे. गोशाळांचं नियमन आणि नियंत्रण होण्याची गरज आहे. पैगंबरजी खूप महत्वाचे मुद्दे ह्या अनुषंगाने तुम्ही मांडलेत. बरेचशा गोष्टींवरती गैरसमज लोकांच्या मनामध्ये दृढ असतात. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हे सगळे गैरसमज वाढवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा या होणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या बाजू असतात, वेगवेगळे कंगोरे असतात. ते सगळे कंगोरे जे आहेत ते लोकांसमोर येणं गरजेचं आहे आणि लोकांनी त्याच्यावरती आपलं एक तटस्थ मत बनवणं हे सुद्धा एका चांगल्या समाजाच्या दृष्टीने गरजेचं आहे. तुम्ही या चर्चेमध्ये भाग घेतलात, खूप चांगली चर्चा केलीत, प्रश्नांना थेट प्रश्न विचारले होते, त्यांना तुम्ही मोकळेपणाने उत्तरं दिलीत आणि अनेक ज्या अप्रकाशित बाजू आहेत त्या सुद्धा तुम्ही लोकांसमोर आणल्यात. आपले खूप खूप पैगंबरची धन्यवाद. भेटत राहू, वेगवेगळ्या विषयांवरती आपण नक्की चर्चा करत राहू.